रस्ते म्हणजे दळणवळण, रस्ते म्हणजे आयात निर्यात आणि रस्ते म्हणजे विकास. ज्याप्रमाणे देशाच्या प्रगतीसाठी जलवाहतूक, रेल्वे वाहतूक किंवा विमान वाहतूक आवश्यक असते, त्याचप्रमाणे देशाची अखंडता कायम राखण्यास रस्त्यांचा मोलाचा हातभार असतो. केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांनी मंत्रिपदावर आरूढ होताच आपल्या मंत्रालयाद्वारे विकासाचा एक अश्वमेघच चौफेर दौडवायला सुरुवात केली. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील रस्ते विकास कामे खालीलप्रमाणे. माननीय नितीनजींच्या नेतृत्वात आज महाराष्ट्रात नवीन 19,483 किलोमीटरचे 2,82,855 कोटी रुपयांच्या कामाला सुरुवात झाली आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजेच NHAI या संस्थेमार्फत दुपदरी रस्त्यांचं चौपदरीकरण करण्याचा धडाका सुरू केलाय. रस्त्यांकरता जमिनीचं हस्तांतरण ते उच्च दर्जाची रस्ते निर्मिती करण्यापर्यंतची प्रक्रिया सहज आकाराला येतेय. या शृंखलेत रस्ते विकासांतर्गत एकूण नांदेड जिल्ह्यासाठी 5,343.73 कोटींचा पॅकेज आहे. या अंतर्गत औसा ते चाकूर राष्ट्रीय महामार्ग 361 मधून 58.510 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 867.41 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. चाकूर ते लोहा राष्ट्रीय महामार्ग 361 मधून 73.455 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 1000.10 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तर लोहा ते वारंगा हा राष्ट्रीय महामार्ग 361 मधून 56.569 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 1073.10 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तसंच नांदेड, उस्माननगर, कंधार, जाम, जळकोट राष्ट्रीय महामार्ग 50 मधून 65.952 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 456.93 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. उस्माननगर, मुखेड, कुंद्राळ राष्ट्रीय महामार्ग 161A मधून 52.730 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 344.25 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. कुंद्राळ, बिहारपूर, हनेगाव, वझर राष्ट्रीय महामार्ग 161A मधून 46.510 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 327.33 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसंच अर्धापूर, तामसा, हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग 752I मधून 64.700 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 426.06 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. हिमायतनगर, फुलसावंगी राष्ट्रीय महामार्ग 752I मधून 39.01 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 294.87 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. जळकोट, उदगीर, तोगरी राष्ट्रीय महामार्ग 50 मधून 45.457 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 299.92 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. रावी, देगलूर राष्ट्रीय महामार्ग 63 मधून 24.340 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 183.39 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. तसंच आदमपूर फाटा, कार्ला राष्ट्रीय महामार्ग 63 मधून 21.323 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी 157.94 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील काही प्रकल्पांचा समावेश या भारतमाला या प्रकल्पातही करण्यात आला आहे. रस्ते म्हणजे एका अर्थाने आपली जीवनरेखा, प्रशस्त, सर्व सुविधांनी युक्त देशाची ओळख सांगणारी विकासाचा सेतू साधतात. वेळ आणि इंधनाची बचत होते. प्रदूषणाचा स्तर कमी होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागतो. उत्तम रस्त्यांमुळे उत्तम व्यापारांच्या संधी वाढतात. देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी रस्त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. उत्तम रस्ते निर्मितीचा हा ध्यास प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसतो माननीय नितीनजी गडकरी यांच्या मार्गदर्शनात. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली जे आमचं सरकार आहे हे विकासाभिमुख सरकार आहे. या देशाचा विकास झाला पाहिजे, या देशामध्ये चांगले रस्ते झाले पाहिजे, सिंचन प्रकल्प झाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे, गावाला वीज मिळाली पाहिजे. मला विश्वास आहे की आमचं सरकार हा प्रयत्न करत आहे.
संपूर्ण भारतात NHAI च्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामांमधून तो ध्यास साकार होणार हे निश्चित। रेल्वे फाटकाचा बंद असल्यामुळे होणारा त्रास, वेळेचा अपव्यय आणि इंधनाची होणारी नासाडी लक्षात घेता माननीय नितीनजी गडकरी यांनी पुढाकार घेतला आणि दिनांक 16 एप्रिल रोजी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या सोबत बैठक करून रेल्वे फाटक मुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला। याच्या आधारे पहिल्या टप्प्यात 236 कामांना येत्या काही दिवसात सुरुवात होणार आहे। मराठवाड्यातील नेहमीची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन माननीय नितीनजी गडकरी यांनी शक्कल लढवली आणि नदीवर बांधल्या जाणाऱ्या पुलाला बंधाऱ्यामध्ये परिवर्तित करण्याचा निर्णय घेतला। याच मालिकेत मराठवाड्यात एकूण 98 बंधारे कंपूल बांधणार आहेत। औसा ते चाकूर या रस्त्यावर मांजरा नदीवर या प्रकारचा 172 मीटर लांबीचा 23 कोटी रुपये खर्चून ब्रिजगम बंधारा बांधण्यात येणार आहे, ज्यामुळे या भागातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल। प्रचंड ऊर्जा आणि ध्यासपूर्तीच्या अभिलाषेने निघालेल्या या विकास रथाची घोडदौड थेट ध्येयापर्यंत जाणार आणि त्यायोगे देशाचा विकास साधणार यात दुमत नाही।